स्वामी चरित्र सारामृत प्रथम अध्याय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरुभ्ये नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। श्लोक। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वतीतं गगनसदृश्यं तस्य मदीलक्षम एकं नित्यं विमलमचलं सर्वदिशाभूतं भावान्तीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्यनेत्र सुहास्य वंदन कथाटोपी चमाला कमंडलूधर कट्याकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम। जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्त पालका, जय जय कलिमल नाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु अनामातीता अनंता, जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमल लोचना, जय जयाजी पतित पावना राम रमणा विश्वेशा। मेघवर्ण अकार शांत मस्तकी किरीट विराजित तेची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय। शाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वंदन पंक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी। जे कोटी सूर्याचे तेज हरी हेममय भूषणे साजरी। कौस्तुभनी विशेष वत्सलक्षणाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवणी संगमा सारिखी। नाभी कमल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पे। जाणूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कमलाची आकृती रक्त पंकजा समान। भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा भव्य कर। कदा पद्य शंख चक्र चार हस्ते अयुध्ये कासे कसिले पितांबर विगुलते समतेज अपार। कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती। ज्याचे अहोरात्र ध्याती सदादी ऋषिवर्य ज्याचे कमला करे सुरित संध्या रागा समान। रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता थकल्या सकळा। ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू। नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर क्रमू न शकले महिमावर तेथे पामर मी काय। जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभित नमूतया महाविष्णूचा अवतार गजवंदन शिवकुमार। एकदंत परशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू। मंगल कार्याकरिता स्मरण विघ्ने ज्याची निरोसन भजका होई दिव्य ज्ञान वेदासार कळेपा। सकल कार्यारंभी जाणा करीती ज्याच्या नामस्मरण ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी। तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे। जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती त्वरिता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता निमियेली। मूढमती मी अज्ञान काव्याधिकाचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी। तो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाश विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपे करोनी सदैच्छा लाभे दिव्य ज्ञान। तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चये देवी असती माता पितर तैसेसी श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग। मी मतिमंद अज्ञान बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविणारा दयाळ सद्गुरु राजा आपणाची। नवमास उदरी पाळिले प्रसवते वेदना ते सोशिले कौतुकी करुणी वाढविले रक्षिले आजवरी।
जनकी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवतांचा अवतार लीला विग्रह अत्रिकुमार दत्तात्रय निमियला तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णे कुंडले तेज अमित विघुल्लते समान कामधेनू असोनी जवळी हाती धरली असे झोळी जो पाहता एक स्थळी कोणासही दिसेना चार वेद होऊनी श्वान वस्ती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दिव्य विचित्र आर्यावरती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस हो महवने कमी होऊ लागली सुटला धर्मांचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला अस्तलागी गेल्या सकला ऐहिक भोग इच्छा बडावल्या तेने सुटला परमार्थ धर्मस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नाना वेद वेश नटणे जगतपिताचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग ते घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का आत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसे पैलतीर परी आत्मसार्थक करावया साचार हीन तेथे जाहलो किंवा अफाट गगना समान अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी किंवा खाद्योत सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेज तैसे असे माझी आन बाळ जाणूनी लढिवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी एकुणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी उडे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये ऐसे एकोणी अभयवाणी संतोष झाला माझी या मनी यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्त प्रती पाव आता नमू साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंद मय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर त्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटावंत अस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांच्या ग्रंथरचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान तयाचे चरण निमियले ईश्वर चरणी जडले चिंत ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभितय निमित्त वरप्रसाद्या कारणे आहो तुम्ही संतजनी मन दिलवारी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करावावी आता करू नमन जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोता समाज थोर मतिमंद मी त्याच्या समोर आपले कवित्व केवी आणू परी थोराचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृतीचा नसे गंध मराठी नये शुद्ध नाही पडलो शास्त्रा छंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणोनी आदर धरावाजी श्रवणी अशी माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्णी एवढी विनंती
कर जोडोनी चरणी आपुल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वरिता ग्रंथ पसरले समुद्रास त्या मोहधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गडी उभा ठाकोनी बंधा जुडी करी प्रार्थना सप्रेम अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करीन आपले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्त्र कर दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यतिराजपद कल्हार विष्णू कवी होऊनी भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुजी तेथे घालीत असे स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोड हा श्री शंकरा पर्णमस्तु श्रीपाद श्री वल्लभा पर्णमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथम अध्याय संपूर्णम द्वितीय अध्याय श्री गणेशाय नमः कामना धरुनी जे भजती होय त्याची मनोरथ पूर्ती तैसीच निष्काम भक्ताप्रती कैवल्या प्राप्ती होत असे नरसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले कर्दळी वणी मुक्ती जाहली गुरुचरित्र ती कथा पुढे लोक उद्धारा कारणे भाग पडले प्रकट होणे धुंडली बहुत पटणे तेची स्वामी यतिवर्य स्वामीची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिजविषयी शंका मन माझी येत असे गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्याचे शंका प्रमाण न मिळे मोहनी शंका पत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध खुंटला येथे पत्रिकेचा वाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले अक्कलकोट माझारी राचाप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची वारी भक्त मंडळी वेष्टिती साहेब कोणे कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी अचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघांशी बैसवणी दोहेवरी तिसरीवरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले ओज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करूनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दली वनातून प्रारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोलो तीर्थे समग्र 80,000 नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहजगती तलो गो तटका प्रती जिची महाप्रख्याती पुराणा तरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो येऊनी या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वइच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वइच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथोनी या जाहलो ते पासून या नगरात आनंदे आहो आम्ही नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासोनी ऐकुनी ऐशी वाणी उभयता संतोषले मणी मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयता 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराज यती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली सदावास आरण्यात बहुधा न येती गावात जरी आली क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आणून देती तेच महाराज भक्षिती क्षणिक राहुणी मागती अरण्यात जाती उठोनी वेडा भुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती आज्ञेने नेनती परब्रह्म हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणून अंतरखून स्वामीसी मानती ईश्वरा समान परी दुसरे अज्ञ जन वेडा म्हणून लेखती दर्शना येता दिगंबर
लीला विग्रही यतिवर्य कंबरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयासी अमृता समान पुढे कथा एकता पावन श्रोत वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला आहे क्षीरसागर मुक्त करोनी श्रवणद्वार प्राशान करावे श्रोते तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे अकंठ भवभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय श्रीराम शुभमस्तु तृतीय अध्याय श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वरचरित्र आणि बाबा दिगंबर यांचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत अप्पा टोळ झाले भक्त तेथेची साकल्य वृत्त अल्पमतीत केवी वर्णू स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे बुद्धी सम संगे घेऊन या स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे टोळे आज्ञाविले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामीसी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेल्या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवेकरांनी परी नच मानिले त्या तेथोनी या निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वइच्छेने तेथे एक अविध होता तो करी तयाचे थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्वपुण्यस्तव निश्चिती आले चोळप्पाच्या गृहाप्रती स्वामींसी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर चोळप्पाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले जैसी कामधेनू आपण बळे दरिद्र्याच्या घरी जाय पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामीराज भेटी परमभाग्य तयाचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती राहती मौन धरिती किती एका चरणी उभे राहोन सदा लो किती गगन एक गिरी गवरी बैसोन तपश्चर्या करिता ती एक अग्री साधना करीती पवना ते भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोणी एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती होम हवन एक षडकर्मे आचरिती लोका उपदेशती एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधती देवालय परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन केलियासी नाना साधन भावना विन सर्व व्यर्थ योगायोगादिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखोनी या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तेपासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिक तेव्हा राजा पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असो निकार भारी परमज्ञानी असती जे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरण उदेले तेपासून जगात तया नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दावती गावात बात पसरली आपली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयाची चित्ती म्हणून या स्वामी राजयती बहुधा न जाती फिरावया लोका माझी पसरली बात नुपासी कळला वृत्तांत की आपुली या नगरात यती विख्यात पातले राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नरणारी असती केवळ अवतारी लीला ज्याची विचित्र वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी गावात यती येऊनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुती पाही आजवरी जाहले नाही आता जाओनी लवलाही भेटू तया यतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी
हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातुनी वाणी निघाली, तोच यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरुणी आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पाळोनी गेला दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पावले वंदिली. उपचारे पूजले स्वामी मूर्ती, नुपुराये निरंकार आणि निर्गुण. भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका श्रीधरण. विष्णू नाचे ब्रह्मणांदे. स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्ती परसोत. तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राज पर्णमस्तु. श्रीरस्तु शुभ भवन्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशात तृतीय अध्याय संपूर्णम.